मंडळी डे 2 मालवणमधला आणि धूमधडाक्यात पाऊस पडतोय नुसता रात्रीपासून. हे बघा नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं नितेश लाईव्हच्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा डे 2 आणि क्लायमेट पाहू शकताय, पाऊस थांबलेला आहे एकदम. आणि यो आपला होमस्टे, ते पार्किंग आहे, रूम आहेत. यो आपला रूम, गाडी वॉर्मअप करायला लावलेली आहे, कोल्ड स्टार्ट. आता आम्ही जाणार आहोत. पहिलं लोकेशन आहे आमचं कुणकेश्वर. तर चला पहिला गाडीमध्ये बसू, सर्व सेटअप होऊ, मग भेटूया काय आहे ते. मंडळी कोकणामध्ये आलं ना, पाऊस एवढा पडते का. आता छत्र्या आम्ही 2च आणलेल्या. आता दुकान भेटलंय आम्हाला, तर आम्ही चाललो छत्र्या घ्यायला. हो बघा नुसता पाऊस पडते, अवकाळी पाऊस. कधी आलाय काय माहिती. तिथं आम्ही विचार काय करून आलतो ना, आमचं झालंय का इकडे. एवढ्या पावसात कोकण फिरायला मजा नाही येत. हे सर्व आम्हाला करायचं होतं, पण आता पॅकअप झालेला आहे त्या गोष्टीचा. चला छत्री घेऊया 2, बघू कसं काय इथं. कुणकेश्वर मंदिराजवळ पोचलेला आहे आणि गाडी लावलेल्या पार्किंगला. आणि ते बघा मंदिर, आणि इकडे समोरच समुद्र किनारा पाहू शकता तुम्ही. पाहू शकता समुद्र किती खवळलेला आहे. तो लाटा बघा, लाटा एकच नंबर. नाही बघा आमची मंडळी गाडी लावलेली आहे तिकडे पार्किंगला. ते बघा मंदिर कुणकेश्वर. लाटा बघा, लाटा एकच नंबर यार. असा हा समुद्र खवळलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला स्पोर्ट ॲक्टिव्हिटी काय करायला भेटणार नाही, सर्व बंद झालेलं आहे.
मंदिराचं दर्शन वगैरे झालेलं आहे. इकडे थोडीफार शॉपिंग पण आमची झालेली आहे गाडीमध्ये खाण्या प्यायला. हां चला चला, गाडी आमची आलेली आहे. तुम्ही पाहू शकता पावसाने नुसता धुमाकूल घातलेला इथे. मस्त आलेलो 4 दिवस फिरायला इकडे आम्ही कोकणमध्ये, तर पावसाने हजेरी लावली आमच्या जोडीलाच. एवढे भारी भारी नजारे आहेत आम्हाला बघायचे आहेत, पण काय करणार, पाऊसच एवढा पडतोय. 100% आमची 60% ट्रिप थोडी फेल गेलेली आहे. 40% आता मी एन्जॉय करू जी भेटेल ती. चला नेक्स्ट डेस्टिनेशनवर भेटूया. गाडी पार्किंग में लगा इधर. सर्व आता निघालेत गाडीतून. आता आम्ही चाललोय श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर. रील्स बघितली होती मी 2 वर्षाआधी मंदिराची रील्स बघितली. आता बघूया तेच मंदिर आहे की नाही, जाऊन तिकडेच समजेल. एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये मंदिर आहे आणि याच्या खालून वाळ वाहतोय छोटासा. सिद्धिविनायक मंदिर गणपती दाबोले पोखरबाव. मोरया मोरया मुशकराज. वर जे पाहिलेलं ते मी इकडं आलो ना बघतो तर वेगळंच आहे काहीतरी, पण इकडनं रस्ता आहे. जो मेन खाली जी रील्स व्हायरल होतात ते वाटते खाली आहे. इथे बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता जाऊया खाली, बघूया नक्की तोच आहे का. तर रील्सवर भरपूर व्हायरल झालेली जागा आहे. चिकट आहे, पाऊस पडते ना. चला हे बघा, आणि आपले हनुमान दादा बजरंग बली की जय. यो बघा, यो तिकडनं तुम्हाला बोललो वाल वाहतोय, इकडे यो वाल वाहतोय. आणि हेच ते मंदिर जे इंस्टाग्रामवर भरपूर फेमस आहे. साई बाबा की जय. चला आपली मंडळी चालले, आपण पण जाऊया. पाहू शकता यो वाळ वाहतोय इकडनं. इथे नंदी महाराज आणि आपले शिवलिंग आहे ते महादेवाचं. चला दर्शन वगैरे करून घेऊ, मग भेटूया आपण पुन्हा. आई जे पावसाने अख्खी वाट लावून टाकले ट्रिपची. निस्ता पाऊस, पाणी बिणी अख्खा भिजवून टाकते पाऊस डायरेक्ट, छत्री असून पण ना. आमचे लाल परी बघा, व्हेज थाली आलेली इकडे. आमची व्हेज थाली बघा, इकडे पण आहे. अजून मांसाहारीवाल्यांची येते चिकन थाली. चला येईल त्यांची, येईल तेव्हा बघू आपण. पहिला आपण जेवूया, 2 वाजून गेले. चिकन थाली आणि यांची सुरमई आलेली आहे. मंडळी मस्त बसण्यासाठी कॉटेज बनवलेलं आहे जेवण्याचं. आणि त्यांचं किचन आहे. आणि इकडे झाडं बघू शकता, फपणीस वगैरे, नारळाची, ही पूर्ण आंब्याची झाड आहे, चिकू वगैरे लावलेले आहेत, गुलाब बिलाब. ते बघा तिकडे आंब्याला आंबे पण आहेत अजून. हे बघा, यो बघा इकडे अननस पण झालाय. अननस बारीक आहे तो अजून. यो बघ, संजीव व्यंजन रेस्टॉरंट.
अतिशय सुंदर असं रोडच्या बाजूलाच बघा क्रिसमस ट्री. या साईडला झाडं वगैरे आहेत नारळाची. कसं वाटते ना एकदम कॉन्क्रीटचा रोड बनवला तर नुसता पारा रोड गोव्याचा. गुलाब पाहू शकता, गुलाब. कसा गुलाब भरलाय बघा. हे बघा नारळ. चेक करू शकता. हे कोणाला माहिती असेल तर सांगा मला. कच्चा असते तेव्हा हिरवा असते बघा. नंतर यो कलर येतो पिवळा. मग नंतर यो कलर येतो. हे बघा काय आहे माहिती नाही मला. पहिल्यांदाच बघितलं असं काहीतरी. पूर्ण झाड भरलेलं आहे बघा. काय आहे हे? हे असं काय आहे फळ? खाली पण पडलेलं आहे. आपण जेवून वगैरे आलो आणि एक लोकेशन भेटलेलं आहे असं सुंदर असं. ते तुम्हाला दाखवतो. इकडे लावलेली आहे पण गाडी नाही. ते आमचं चाललेलं आहे फोटोशूट. असा ब्रिज भेटलेला आहे एकदम मोठा असा. हे बघा. आणि या साईडला पाहू शकता कशी नारळाची झाडं लावलेली आहेत बघा. खाडीच्या किनारी नाही. खाडी बघा खूप मोठी खाडी आहे. आता कधीपासून मस्तपैकी उजेड होता. आता बघा परत पावसाने कालो केला. पावसाला वाटते काम धंदा नाही. निस्ता पाऊस पडते. हे बघा पोज मारले. ही बघा द कविता पाटील मोरीची किंग मितेश पाटीलची आई. हे बघा फोटोशूट फोटोशूट. आणि तुम्हाला बोललो पाऊस एकदम वेडा भाबडा झालेला आहे आणि पावसाने हजेरी पण लावलेली आहे. कुठं वाटते तुम्हाला? हे बघा काचा बघा. काचा बघा कसे थेंब पडत आहे बघा. एकच नंबर व्ह्यू आहे. एकच नंबर. फक्त पावसाने सर्व गडबड केलेली आहे. नाहीतर एक नंबर होता आमचा आजचा प्लॅन. तो झालेला आहे सक्सेसफुल. जास्त थांबायला भेटत नाही त्याच्यामुळे. हे बघा पब्लिक. हा व्ह्यू येतो बघा गाडीचा कसा. एकच नंबर यार. ज्या ज्या ठिकाणी आम्ही दर्शन वगैरे घ्यायला जातो नेमका त्याच टायमाला पाऊस येतो ना. सर्व गडबड करून जातो. मग आम्हाला जास्त थांबायला भेटत नाही. घाई करावी लागते. आणि त्या साईडला बघा किती उजेड आहे बघा. त्या साईडला उजेड आहे आणि या साईडला नुसता कालं कालं ढगाले नाही बघा. चला यांचा फोटो आणते काढू जरा. आता किती फोटो काढतात पण स्टेटस बिटसला काय टाकत नाही. टेंबिस्कुटी माणसं ही आमची. चला जेवून वगैरे आता आपण आजच्या तिसऱ्या लोकेशनवर श्री भराडी देवी मंदिर. बॅक साईडून एंट्री झालेली आहे. गाडी पार्किंगला लावलेली आहे. ना आपली मंडळीच चालले. साईडला 3D मॉडेल पाहू शकता मंदिराचं. पुन्हा आपण आलोय आपल्या होमस्टेवर. गाडी लावलेली आहे आणि पाऊस शांत झालेला आहे एकदम. नाही आमचा रूम 1800 मध्ये AC. 1800 रुपये मध्ये AC वाला रूम. बघ
लाईट कमी आहे कारण तिथून बटणं बंद केले म्हणून नाही तर अजून भारी दिसलं असतं तुम्हाला. रूमवरून निघालो आणि आम्ही आता चाललोय तारकर्ली बीच. नाही बघा आमची मंडळी. या साईडला बघा कशी मस्त पैकी कॉटेजेस आहेत. भाव पण तसाच आहे त्यांचा जसं दिसतं तसं. नाही खाडी नाही भोका काय करायला चालले रे. यो बघ यो बघ. बघा कशी नारळाची झाडं. या साईडला व्ह्यू बघा. हा ऐका नाही एकच नंबर. बाकी गाड्या एवढ्या आहेत तर मग पब्लिक काय भरपूरच असेल बीचवर. फक्त पाऊस पडल्यामुळे नुसता चिखलवाला रोड झाले बाकी काही नाही. ही सुरूची झाडं सगळी बघा. चला बघा लगेच मार्केट लागलं बीचवरचा मार्केट माहिती आहे ना तुम्हाला. मस्त कपडा इपडा भेटतील. ही बघा कशी आपली पब्लिक चालली. हे बघ मातीमध्ये खेळण्यासाठी बारके पोरांचा हे गॉगल्स टोपी. आणि हे बघा एक नंबर दिसत मंडळी पाहू शकता निसर्गाची कला. या साईडला बघा या साईडला बघा काले ढग आलेले आहेत आणि तुफानी वारा इकडे चालू होणार आहे. त्याच्या पहिला आपण निघून जाऊया. थोडं खायला प्यायला भेटलं तर ताव मारूया ताव मारूया. आणि एक नंबर नजर आहे भाई तुम्हाला दाखवतो. मी एकटा बघून काय मजा नाही. हे बघा नुसती सुरूची झाडं आसपास. नाही बघा इकडे बोट. आम्ही आलतो तेव्हा पण बंद होती आता पण बंद आहे. जाम काम चाललं वाटतं. रेस्टॉरंट टाईप बनवायला लावले ती. नाही ते आपले मेंबर चाललेत पुढे. आणि हे मस्त बनवलेत बघा रूम बीचच्या बाजूलाच. आणि तो समोर बीच करून आलो. हे बघा स्प्राईट डाएट कोक लिमका. आणि इकडे आमची शॉपिंगला गेलेली आहे मंडळी. शॉपिंगला कपडे बघायला. मंडळी वाजलेत रात्रीचे 9 आणि जेवण आलेलं आहे. हे आमचं व्हेज. हे दोघांचं व्हेज आणि यांचं नॉनव्हेज आलेलं आहे. चिकन आणि पापलेट. तर चला आता जेवूया आणि झोपूया. आता व्हिडिओ एंड करूया थोड्या टायमामध्ये. तो मंडळी आपलं जेवण बिवण एकदम डन झालेलं आहे. आता आपण झोपण्याची तयारीमध्ये आहोत. थोडेफार व्हिडिओ एडिट वगैरे करायचा. आपला ब्लॉग राहिला एडिट करायचा. तो एडिट करतो आणि तो
तुम्हाला पाहायला भेटणार लवकरच. बाय बाय.